नमस्कार मित्रांनो, मी श्वेता. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर शुभ सकाळ सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतान. तर आज आहे 1 सप्टेंबर आणि 9 वर्षापूर्वी आमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असा क्षण आला होता. तर तो आज आहे. तर तो कोणता आहे तुम्हाला सांगतेच. तर 9 वर्षापूर्वी आमच्या आयुष्यामध्ये एक सुंदर अशी परी आलेली होती. तर तिचा आज वाढदिवस आहे. तर ती हीच आहे. हॅपी बर्थडे स्वरा. थँक्यू. तर स्वराचा आज 9वा वाढदिवस आहे. तर संध्याकाळी त्याचं सेलिब्रेशन सुद्धा होणार आहे. तर स्वराला वाढदिवसासाठी आम्ही कोणता ड्रेस आणलेला आहे, तसंच काय काय तयारी केलेली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर स्वराचा बर्थडे असल्यामुळं आम्ही तिच्या आवडीचं पॅटीस आणलेला आहे. तर आता नाश्त्यामध्ये तेच असणार आहे आणि संध्याकाळी पण तिच्या बर्थडेला काहीतरी स्पेशल करायचं आमचा प्लॅन आहे. त्या शेवटपर्यंत नक्की बघा. हे पॅटीस कोणाला आवडतं? मला तू खातं का तिखट? खातो मी. प्लेट काढ ना. खाणार बाळा तिखट? त्याने लालवाली गोड चटणी टाकलेली. छान असतं ते. चटणी काय टाकली? एक टोटल या प्लेटवर टाकली. खाली खराब होईल ना. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला. तर आता आम्ही खातो आहे पॅटीस. आमच्या स्वराला असं चटपटीत खायला खूप आवडतं. आणि आमची शौर्य बघा अजून आंघोळ सुद्धा झाली नाहीये त्याची. है ना बाळा? आंघोळ केली तू? कधी? उद्या. तर एवढा नाश्ता वगैरे झाल्यानंतर शौर्याला आंघोळ घालायची आहे आणि स्वराला त्या ड्रेसवर मला खूप काही काही घ्यायचं आहे. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही जाणार आहे दुकानात. तर तिच्यासाठी काय खरेदी केलेलं आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवेनच. तर या मग सगळ्यांनी नाश्ता करायला. दीदीला गिफ्ट. चला मग नंतर भेटूया. तर स्वरा शौर्य मी आता दुकानातून आलेलो आहे. तर स्वरासाठी थोडीशी खरेदी केलेली आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते स्वराच्या बर्थडे साठी कोणता ड्रेस घेतलेला आहे. तर हा आहे स्वराच्या बर्थडेचा ड्रेस. तर हा टॉप आहे. त्याच्यानंतर ही आहे 3/4. तर हा संध्याकाळी घातल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. त्यानंतर शौर्याला सुद्धा ड्रेस घेतलेला आहे. तर हा आहे शौर्याचा टी-शर्ट. त्याच्यानंतर ही आहे 3/4. जेव्हा स्वराचा बर्थडे असतो तेव्हा आम्ही शौर्याला सुद्धा घेतो ड्रेस आणि शौर्याचा बर्थडे असतो तेव्हा स्वराला सुद्धा ड्रेस घेतो. कसं असतं, 2 मुलं असलं की एका मुलालाच घेतलं तर दुसरं मूल नाराज होतं, म्हणून आम्ही नेहमी दोघांनाही ड्रेस घेतो. तर हे ड्रेस तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि आता याच्यावरच मॅचिंग तिला काय काय घेतलंय ते तुम्हाला मी दाखवते. हे स्वरासाठी असं छोटासा नेकलेस आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कानातले सुद्धा आहे. त्यानंतर मी 2 बेल्ट घेतले कारण स्वराला बेल्ट खूप आवडतात. तर हा एक फ्लावरचा आहे आणि हा स्टोनचा आहे. त्याच्यानंतर हे छोटंसं ब्रेसलेट घेतलं. तिला खूप ब्रेसलेट पाहिले पण तिच्या हाताला काही येत नव्हते. आणि नेल पेंट मला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी ह्या 4 नेल पेंट घेतलेले आहेत.
स्पार्कलची नेल पेंट खूप दिवसांनी मला दिसली, त्याच्यामुळे मी घेऊन आले. तर कसं वाटलं तुम्हाला स्वराच्या बर्थडेचा ड्रेस ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला आमची छोटीशी खरेदी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच सांगा. नंतर भेटूयात. तर हे आहे स्वराच्या बर्थडेचं डेकोरेशन. तर हे घरीच केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमची बर्थडेची तयारी वगैरे सगळी झालेली आहे. तर ही आहे आमची बर्थडे गर्ल स्वरा. तर इथे तिचं आवरून वगैरे झालेलं आहे आणि थोडंसं फोटोशूट करतोय. आम्ही पण आलो आहे का व्हिडिओमध्ये. तर बर्थडे स्पेशल काय बनवलेलं आहे चला बघूया. तर इथं बनवलेले आहे मिसळ, त्याचा अपडेट आहे. त्याच्यानंतर काकडी कट करून ठेवलेली आहे. इथे आहे कांदा, आणि इथे चिकन सुद्धा बनवलेलं आहे. त्यानंतर इथं आहे व्हाईट राईस, आणि बर्थडेसाठी आहे चिप्स, त्यानंतर फरसाण आणि पाव. तर हा आहे स्वराच्या बर्थडेचा केक. कसा वाटतोय नक्कीच सांगा. त्यानंतर हा स्वराच्या केक आणलेला आहे. बरे का मावशी? हा बरे. हे बाळा नाही लावलं मेन बस. कुठे गेला तर? कुठे गेला? किती त्यांनी कष्टाने बांधली ती, किती कष्ट करून म्हणते जाऊ दे तुरीवर दोरी खेचून साईड बांधली. कोण येतंय? या ना, कोण येते? केक कापायचे कुठं निघाला. पकडून जा कड्याने. त्याला नका पकडू. ठेव. तुम्ही या इकडं. इकडं थांबा. थांबायचं. हसते कशाला का. अजून कोण राहिले? तिची भांडी आणि त्या डोळ्यानी सगळी गाडी. बरोबर केक कापताना स्पष्ट दिसतंय की चला गावाला कोण इथं उभा राहायचं. ए फटाके नाही येत इथं. काय नाही मी आहे. तू का धरायला? मी घरीच राहायचं. तुला चालेल माझं डोकं आहे याच्यात. तिला दिसते का? दिसते का? एखादी आरती
हो काय बर्थडे गाणं पण चालू केले ना बर्थडेला व्हिडिओ येतो कोणी म्हणत नाही तुम्ही आता ये बाहेर झालं इकडं बघ सोन्याचं गीत बोलवायला एक माणूस बोलवायला लागते वाटतं चारा तिला कोणा कोणाला कॅमेऱ्याच्या पुढे नेहमी फोटो काढ गे थांब बरं त्यातलं ते मामा तर लयच काम करतोय बारक्या फोन आम्ही 2-3 टाइम खातो त्याला एकट्यालाच भेटतं सुट्टी आम्हाला पाव खाकी कार्यक्रम झाला आहे आणि इथं सगळे जेवायला बसलेले आहेत तर या सगळ्यांनी जेवायला तर अशा प्रकारे आमचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे तर चला मग भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.